क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण सप्तशृंगी गडावर अवैध देशी विदेशी दारू दुकानावर धाड, हजारो रुपयांचा मुद्देमाल केला जप्त। कळवण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी। कळवण तालुक्यातील श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील एका दारू दुकानावर स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण व कळवण पोलिसांनी धडक कारवाई केली असून त्यामध्ये हजारो रुपये किमतीचा देशी व विदेशी अवैध मद्यसाठा सापडलाय। त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून असे की सप्तशृंगी गडावरील रहिवासी विलास दिलीप बनकर, राहणार उतरती पायरी, सप्तशृंगीगड, तालुका कळवण, जिल्हा नाशिक यांच्या मराठी शाळेच्या पाठीमागे आडोशाला देशी विदेशी अवैध मद्य विक्रीसाठी आणलेल्या दारूच्या बॉटल्स, त्यांची एकूण किंमत रुपये 7,320 असे असून तो सर्व पोलिसांनी जप्त केला। त्याबाबत संबंधित इसम विलास दिलीप बनकर याच्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यात CCT-NS म प्रोवी गुन्हा रजिस्टर नंबर 72/2025 म प्रो कायदा कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान सप्तशृंगी गडावर झालेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे। सदर कामगिरी कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेवाडे, बागुल, भांबरे तसेच स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण यांच्याकडील पोलीस हवालदार खराटे यांनी केली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास देवरे करीत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।